नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजपासून आपण इंग्रजी व्याकरणाला सुरुवात करत आहोत। तर इंग्रजी व्याकरणामधलं पहिलं लेक्चर आपण इथे घेणार आहोत। तर ऑब्वियसली हे तुमच्यासाठी डेमो लेक्चर आहे इंग्रजी व्याकरणाचं। याविषयी डिटेल जे लेक्चर आहेत किंवा संपूर्ण इंग्रजी व्याकरण जे आहे त्याचे एक एक करून डिटेल मध्ये लेक्चर जे आहेत ते तुम्हाला आपल्या ॲप मधल्या विविध बॅचेस मध्ये मिळणार आहेत। सो काही डेमो लेक्चर तुमच्यासाठी आहेत जेणेकरून तुम्हाला कळतंय का शिकवलेलं किंवा कशा पद्धतीने शिकवलं जातंय याचा तुम्हाला अंदाज येईल आणि मग त्यानंतर तुम्ही ठरवू शकता की आपण बॅच जॉईन करायची की नाही। सो वेगवेगळ्या बॅचेस आहेत जिथे तुम्हाला इंग्रजी व्याकरण आहे तर ते तुम्ही जॉईन करू शकता। तर इंग्रजी व्याकरण जे आहे याबद्दल जर प्रत्येकाच्या मनात आपण विचार केला तर एक भीती असते की इंग्रजी व्याकरण आहे आता आपल्याला येईल का। इंग्रजी म्हटल्यानंतर थोडासा एक आपला वीक पॉइंट असतो। ज्यांनी इंग्रजी मीडियम मधून अभ्यास केलाय त्यांच्यासाठी ठीक आहे, पण जे मराठी मीडियमचे स्टुडंट असतात त्यांच्यासाठी थोडंसं हे प्रॉब्लेमॅटिक असतं, बरोबर। पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जर तुम्ही माझे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व लेक्चर पाहिले तर डेफिनेटली तुम्ही एक चांगला मार्क्स किंवा एक चांगला स्कोर तुम्ही त्यामध्ये करू शकता। आणि आणखी एक गोष्ट मी आधीच तुम्हाला सूचना देणार आहे की इंग्रजी व्याकरणाचा अभ्यास करत असताना मराठी व्याकरणाला थोडंसं बाजूला ठेवायचं। कंपेअर करू नका। कंपेअर करायला गेलात तर तुमचं चुकणार आहे, एरर येणार आहे तुमच्यामध्ये, ठीक आहे। सो जसं मी सांगेल जे इंग्रजी मधून सांगणार आहे ते इंग्रजी मधूनच तुम्हाला लक्षात ठेवायचे। नाऊनला नाऊनच म्हणायचं, ऍडजेक्टिव्हला ऍडजेक्टिव्हच म्हणायचं, क्रियाविशेषण म्हणायला जायचं नाही, ठीक आहे। सो जसं सांगेल तसं फॉलो करा, डेफिनेटली तुमचे चांगले मार्क्स इथे येणार आहेत। तुम्हाला माहिती आहे की सर्वच परीक्षांमध्ये मग मुख्य परीक्षा असो किंवा मग काही तलाठी सारख्या परीक्षांमध्ये तुम्हाला प्री मध्ये कारण सरळ सेवेमध्ये तर डायरेक्टली विचारलं जातं, म्हणून या परीक्षांमध्ये इंग्रजी व्याकरण महत्त्वाचं असतं, ठीक आहे। तर हे सुरू करूया आपण। तर इंग्रजी व्याकरणातलं पहिलं डेमो लेक्चर आहे, बेसिक आपण यामध्ये घेणार आहोत। तर थोडंसं माझ्याबद्दल इथे तुम्हाला सांगेल की जसं तुम्हाला माहितीच आहे नाव वगैरे, थोडंसं टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे, काही सब्जेक्ट मी शिकवते जसं की तुम्ही बघू शकता इंग्लिश, ग्रामर, जिओग्राफी, सायन्स, सीसॅट, एचआर आणि एचआरडी हे माझे काही सब्जेक्ट आहेत। अभ्यास मित्र प्लॅटफॉर्मवर तुम्ही मला तुमचे जे काही क्युरीज आहेत ते विचारू शकता, कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा तुम्ही ते विचारू शकता। आणि यूपीएससी एमपीएससी चे ऍस्पिरंट आहे मी। थोडंफार इंग्रजी ग्रामर जे आहे ते तुम्हाला जर वाटत असेल की मॅम कसं काही शिकवताय, तुमचं काही झालंय का इंग्रजी ग्रामर मधून पीएचडी वगैरे, तर असं काही नाहीये, पण माझं ग्रामर चांगलं आहे त्यामुळे मी ते तुम्हाला घेणार आहे। सो फर्ग्युसन कॉलेजची स्टुडंट आहे। जस्ट एक क्विक इंट्रो होता, त्यानंतर आपण डायरेक्ट सुरुवात करूया आपल्या लेक्चरला। तर बेसिक आधी आपण बघणार आहोत। बेसिक मध्ये काय, तर बेसिक मध्ये आपण सुरुवातीला एक गोष्ट कन्सिडर करायची आहे की जेव्हा आपण एखादं स्टेटमेंट लिहितो, काय लिहितो, जेव्हा एखादं विधान इंग्रजीमध्ये आपण लिहितो तर ते लिहित असताना त्यामध्ये एक काय असतं, एक असतं सब्जेक्ट, काय असतं सब्जेक्ट, दुसरं असतं ऑब्जेक्ट आणि एक असते पॉझेसिव्ह केस, ठीक आहे। आता सब्जेक्ट ऑब्जेक्ट असतं, वर्ब असतं त्यामध्ये, तर सब्जेक्ट ऑब्जेक्ट आणि वर्ब असतं, पण सध्या आपल्याला काय कन्सिडर करायचे आहे, 3 केस कन्सिडर करायचे आहे। एक म्हणजे सब्जेक्टिव्ह केस, दुसरी म्हणजे ऑब्जेक्टिव्ह केस आणि तिसरी म्हणजे पॉझेसिव्ह केस। मराठीमध्ये ट्रान्सलेट करायला जाऊ नका, कर्ता, कर्म, क्रियापद हे मराठीमध्ये, इकडे सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि पॉझेसिव्ह केस असंच लक्षात ठेवायचं। हा बेस आहे, हा बेस आपल्याला पुढे पुढे कामी येणार आहे, ठीक आहे। सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि पॉझेसिव्ह केस। मग आता सब्जेक्टिव्ह केस आली, सब्जेक्ट आली। सब्जेक्ट म्हणजे काय असतं तर हू, हू काय WHO, हू म्हणजे कोण, बरोबर। सब्जेक्ट म्हणजे कोण करतोय, ठीक आहे, हू इज दॅट। सब्जेक्ट म्हणजे कोण, हू। मग मी, तुम्ही, तो, ती, ते म्हणजे काय झाले, हे काय झाले, हू झाले, हे काय झाले, सब्जेक्ट झाले, काय झाले, सब्जेक्ट झाले। त्याचबरोबर ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये काय येणार, ऑब्जेक्ट म्हणजे काय तर हुम, कोणाला, बरोबर। जसं सब्जेक्ट म्हणजे हू तसं ऑब्जेक्ट म्हणजे हुम, कोणाला, मला, त्याला, तिला, बरोबर, हिम, ही, तर ते पुढे येईल हिम, हर, ठीक आहे। तर ते झालं ऑब्जेक्टिव्ह केस। काय लक्षात ठेवायचं, सब्जेक्ट म्हणजे हू आणि ऑब्जेक्ट म्हणजे हुम। त्यानंतर येते ती म्हणजे पॉझेसिव्ह केस। पॉझेसिव्ह केस म्हणजे हुज, कोणाची मालकी आहे, कोणाचं आहे, ठीक आहे, कोणाचं, हुज, कोणाचं, त्याचं, तिचं, माझं, ठीक आहे, आपलं, तर याला काय म्हणतो आपण, तर ही झाली आपली पॉझेसिव्ह केस, येस। तर ही काय झाली पॉझेसिव्ह केस, हुज।
मग हे कळालं एकदा. सब्जेक्टिव्ह केस, सब्जेक्ट म्हणजे हू, ऑब्जेक्टिव्ह केस, ऑब्जेक्ट म्हणजे हुम, आणि पॉझेसिव्ह केस, पॉझेसिव्ह केस मध्ये येतं हुज. ठीक आहे, मग पुढे जाऊया. आता कोण येतं सब्जेक्ट मध्ये, काय येईल सब्जेक्टिव्ह केस मध्ये, काय येईल तर सब्जेक्टिव्ह केस मध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा तिथे येणार पहिला आणि दुसरा गट. लक्षात ठेवायचं, हे गट असे लक्षात ठेवा. हा झाला फर्स्ट ग्रुप, हा झाला सेकंड ग्रुप. ठीक आहे, हा झाला फर्स्ट ग्रुप, हा झाला सेकंड ग्रुप. ठीक आहे, मग सब्जेक्टिव्ह केस मध्ये काय येतं तर पहिल्या ग्रुपमध्ये लक्षात ठेवायची नावं, पाठ ठेवायची. ही, शी, इट, हर्षाली. आता मी इथे माझं नाव घेतलंय, हर्षालीच्या जागी एनी नेम, कोणाचंही नाव, तुमचं नाव, तुमच्या मित्र मैत्रिणी कोणाचंही नाव, राम, श्याम, काही नावं जी असतील ती इथे येणार, एनी नेम. ठीक आहे, फक्त मी इथे माझं नाव घेतलंय. तर ही, शी, इट, हर्षाली, हे झाला पहिला ग्रुप. ठीक आहे, आणि दुसरा ग्रुप आहे आय, वी, दे, यू. आय, वी, दे, यू. ठीक आहे, आता ही आपण मेल साठी वापरतो, शी फिमेल साठी, इट आपण वस्तूसाठी वापरतो, हर्षाली एनी नेम, कोणताही नाव येईल, कोणाचं इथे नाव असलं तर ते, आणि आय म्हणजे मी, वी म्हणजे आम्ही, दे म्हणजे ते, आणि यू म्हणजे कोण, तू. बरोबर. तर आता हे झाले हे ग्रुप सब्जेक्टिव्ह केसचे. तर हे फक्त सब्जेक्टिव्ह केस मध्ये 8 जे आहेत हे लक्षात ठेवा. ही, शी, इट, हर्षाली, आय, वी, दे, यू, असंच लक्षात ठेवायचं. ही, शी, इट, हर्षाली, एनी नेम येईल तिथे, आणि आय, वी, दे, यू. ठीक आहे, मग हे लक्षात आलं. आता आपण पुढे जाऊया की याचं जेव्हा आपण ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये विचार करतो तेव्हा काय होतं तर हीच्या ऐवजी आपण काय म्हणतो, हिम. काय म्हणतो, हिम म्हणजे काय, त्याला. काय, त्याला. बरोबर, पण याला काय लक्षात ठेवायचं, त्याला नाही, फक्त हिमच लक्षात ठेवायचं. काय करायचं, हीचं ऑब्जेक्टिव्ह केस हिम लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं, हिम. तेच जर शी असेल, शीची ऑब्जेक्टिव्ह केस काय येणार, हर. काय येणार, हर. त्यानंतर इट, इट साठी काय येणार, इट साठी इटच येणार. इट साठी काय येणार, इट साठी इटच वापरला जातो. इट साठी वेगळं काही बदलत नाही. आणि हर्षाली, तर हर्षालीच्या जागेवरती सुद्धा काय येणार, हर्षालीच येणार. म्हणजे ज्याचं नाव असेल, सपोज इथे असतं राम, तर इथे काय आलं असतं, रामच आलं असतं, एनी नेम. ठीक आहे, जे पण नाव असेल, व्यक्तीचं नाव असेल तर ते त्या जागी तसंच वापरलं जाईल. ठीक आहे, मग आता याचा आपण काय पाहिलं, पहिल्या गटाचं ऑब्जेक्टिव्ह केस पाहिली. परत बघा, ही साठी हिम, शी साठी हर, इट साठी इटच, हर्षाली साठी हर्षालीच. ठीक आहे, जर आपण एनी नेम जे आहे ते आपलं येणार. सॉरी. तो बघा, आता पुन्हा एकदा व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. जसं आपण पहिल्या ग्रुपचं पाहिलं, आता पुढचा ग्रुप जो आहे त्याचं बघूया. आय, आय साठी काय वापरणार, आय साठी येणार मी. आय साठी ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये काय येणार, मी. काय आहे, मी. वी साठी अज. जेव्हा आपण सांगतो ना की वी, वी म्हणजे कोण, सपोज दोन लोक बोलत आहेत. ठीक आहे, सपोज एखादा व्यक्ती माझ्या समोर आहे आणि तू आणि मी असं दोघं मिळून कोण झाले, वी झाले. म्हणजे कोण झाले, अज. ठीक आहे, वी साठी ऑब्जेक्टिव्ह केस काय वापरणार, अज. त्यानंतर दे साठी देम, दे साठी काय, देम. आपण जर पाहिलं तर आपण म्हणतो की आपण सपोज दोघं जण बोलत आहोत, दोन आपण मैत्रिणी बोलत आहोत, दोन मित्र बोलत आहोत, कोणी आपण दोन व्यक्ती इथे बोलत आहोत. समोरून एक लेडीज आणि एक जेंट्स चाललेला आहे किंवा दोन फ्रेंड्स चाललेले आहेत. आपण काय म्हणणार, दे. काय म्हणणार त्यांना, ते. इंग्लिश मध्ये काय म्हणणार, दे. काय म्हणणार, दे. जसं की मराठीमध्ये आपण काय म्हणत असतो, मराठीमध्ये जर आपण पाहिलं वडिलांना, आईला किंवा काही जे वडीलधारी माणसं असतात, मोठे माणसं असतात, त्यांना आपण काय करतो, ते म्हणतो. तो नाही म्हणत, काय म्हणतो, ते म्हणतो. ते बाबा, ते काका. बरोबर, पण इंग्रजीमध्ये असं नाहीये. इंग्रजीमध्ये तुम्ही दे फादर किंवा असं काय म्हणणार का, किंवा फादर साठी दे वापरणार का, नाही. इंग्रजीमध्ये हीच वापरावा लागतो. ठीक आहे, इंग्रजीमध्ये काय करावं लागतं, इंग्रजीमध्ये हीच वापरावा लागतो. इंग्रजीमध्ये ही म्हणजे काय करतो, तो मेलनेस दर्शवतो. शी म्हणजे फिमेलनेस दर्शवतो. तिथे तुम्ही वडीलधारे माणसांना आदराने इंग्रजीमध्ये दे नाही लावू शकत. ठीक आहे, तर ते एक लक्षात ठेवायचं. त्यानंतर यू, ते पण इकडे काही तुम्ही असं यू ला पण काही चेंज नाही करू शकत. तू, मग तो कोणी असू दे, वडीलधारा असू दे, लहान असू दे, मोठा असू दे, त्याला यू ला, तुला तूच म्हणणार. तुला काय म्हणणार, इंग्लिश मध्ये यूच म्हणणार. काय म्हणणार, यू म्हणणार. ठीक आहे, मग आता यूचं ऑब्जेक्टिव्ह केस पण काय होतं, यूच होतं. ठीक आहे, पुन्हा एकदा बघा सगळ्या ऑब्जेक्टिव्ह केस. ही साठी हिम, शी हर, इट इट, हर्षाली हर्षालीच राहणार, हर्षालीचं. इटचं सुद्धा इटच राहणार. आयचं मी होणार, वीचं अस होणार, देचं देम होणार, आणि यूचं यूच राहणार. बरोबर, मग ही झाली ऑब्जेक्टिव्ह केस. ठीक आहे, आता पुढे
जसं मी तुम्हाला म्हटलं की एखादं स्टेटमेंट आपण लिहित असू तर त्यामध्ये काय असतं, सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब असतं. काय असतं, सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट असतं. आता कधीही वर्बच्या दोन बाजूलाच ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट असणार. काय असणार, कधीही वर्बच्या बाजूला. म्हणजे सपोज एखादं स्टेटमेंट असेल, आय एट मँगो, आय ईट मँगो. ठीक आहे, आय ईट मँगो आहे, तर इथे ईट काय आहे, वर्ब आहे. इट काय आहे, आता पुढे वर्ब वगैरे आपण डिटेलमध्ये शिकू तेव्हा सगळं येईलच, पण इट काय आहे, वर्ब आहे. मग याच्या बाजूला आय काय आहे, सब्जेक्ट आहे, आणि मँगो काय आहे, ऑब्जेक्ट आहे. म्हणजे वर्बच्या नेहमी बाजूला, दोन्ही बाजूला वर्ब नेहमी सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या काय येणार, मध्येच येणार. ठीक आहे, मग हे लक्षात ठेवायचं आहे की इंग्रजीमध्ये वर्ब हा नेहमी कुठे येतो, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या मध्ये येतो. हेच जर स्टेटमेंट तुम्ही लिहिलं असतं मराठीमध्ये तर कसं लिहिलं असतं, मी आंबा खातो. मग इथे आंबा काय झाला, ऑब्जेक्ट झाला, मी काय झालं, सब्जेक्ट झाला, आणि खातो काय झाला, वर्ब झाला. पण बघा इथे काय होते, वर्ब शेवटी येते, पण इंग्रजीमध्ये तसं चालणार नाही. म्हणून म्हटलं की मराठी व्याकरण बाजूला ठेवायचं आणि फक्त काय करायचं, इंग्रजी व्याकरण शिकत असताना ज्या पद्धतीने शिकवलं जाते त्याच पद्धतीने शिकायचं, कम्पेअर करायला जायचं नाही. आय ईट मँगो मध्ये वर्ब काय होतं, मध्ये येतो. म्हणजेच काय, इंग्रजी स्टेटमेंट लिहित असताना वर्ब हा नेहमी कुठे असतो, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्टच्या मध्ये असतो. सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट दोन्ही कधीही सोबत येत नाहीत. ठीक आहे, मग याचं तुम्हाला सब्जेक्टिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस जी आहे ती कळाली असेल. तर इथे तुम्हाला काही एक्झाम्पल दिलेले आहेत. आता इथे तुमचा पहिला एरर मी इंट्रोड्यूस करणार आहे की कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात. ठीक आहे, काय एरर आहे यामध्ये हे आपल्याला बघायचं आहे. आता इथे काय दिले त्यांनी, हर आस्क्ड हिम फॉर अ डिनर. हर आस्क्ड हिम फॉर अ डिनर. मी काय म्हटलं की वर्बच्या एका बाजूला ऑब्जेक्ट आणि एका बाजूला सब्जेक्टच असेल, बरोबर. आता इथे आहे हर आणि इथे आहे हिम, दोन्ही काय आहेत बघा, हर आणि हिम दोन्ही काय आहेत, ऑब्जेक्टिव्ह केस आहेत. आपल्याला काय पाहिजे, एक सब्जेक्ट पाहिजे आणि एक काय पाहिजे, ऑब्जेक्ट पाहिजे. आस्क तर वर्ब आहे, आस्क काय आहे, वर्ब आहे, बरोबर. मग आपल्याला काय पाहिजे, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट बाजूबाजूला पाहिजे. इथे काय दिलेलं आहे, दोन्ही हर आणि हिम काय दिले, ऑब्जेक्टच दिले. मग सब्जेक्ट पाहिजे, म्हणजे इथे काय आहे, एरर आहे. हा काय आहे, एरर आहे. इथे हर नाही येणार, काय येणार, इथे हरच्या जागी येणार त्याची सब्जेक्टिव्ह केस, काय येणार, शी. काय येणार, शी. हर कॅन्सल होईल, इथे येईल शी आस्क्ड हिम फॉर अ डिनर. ठीक आहे, म्हणजे हा झाला एरर. अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जातो. पुढचं एक्झाम्पल बघा, मी हॅव हर सेलफोन. काहीतरी अर्थ म्हणजे आपल्याला वाचल्यावरती सुद्धा कळतं की नाही यार हे काहीतरी म्हणजे होत नाहीये, काहीतरी मॅच होत नाहीये, वेगळंच वाटतंय काहीतरी. मी हॅव हर सेलफोन, कसं वाटतं ते, नाही. इथे पण काय केलंय त्यांनी, हॅव तर वर्ब आहे, पण हर आणि मी काय आहेत दोन्ही बघा, आईचं मी ऑब्जेक्ट आणि हर शीचं ऑब्जेक्ट. म्हणजे हर आणि मी हे दोन्ही ऑब्जेक्टिव्ह केस वापरलेले आहेत. आपल्याला काय पाहिजे, क्रियापदाच्या म्हणजेच या वर्बच्या एका बाजूला सब्जेक्ट पाहिजे, एका बाजूला ऑब्जेक्ट पाहिजे. इथे ऑब्जेक्ट ठीक आहे, पण इथे काय पाहिजे, सब्जेक्ट पाहिजे. मी काय आहे, ऑब्जेक्ट आहे, म्हणजे मी एरर आहे. मीच्या ऐवजी काय येईल, आय येईल. काय येईल, मीच्या ऐवजी आय येईल. म्हणजेच काय, आय हॅव हर सेलफोन. आता स्टेटमेंट कसं होतंय, मॅच होतंय. आता कळतंय की नाही, बरोबर आहे, बरोबर. तर आय हॅव हर सेलफोन. ठीक आहे, तसंच पुढचं एक्झाम्पल बघा काय दिलेलं आहे, दे हेल्प शी इन दिस केस. दे हेल्प शी इन दिस केस. आता दे इथे आहे आणि शी इथे आहे. ठीक आहे, आणि हेल्प काय आहे, हेल्प वर्ब आहे. दे आणि शी हे दोन्ही काय वापरलेले आहेत, दोन्ही सब्जेक्टिव्ह केस वापरलेले आहेत, बरोबर. इथे बघा, दे सब्जेक्ट आहे, त्यानंतर शी सब्जेक्ट आहे, दोन्ही सब्जेक्ट वापरले, पण वर्बच्या बाजूबाजूला काय पाहिजे, सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट पाहिजे. मॅच नाही होते स्टेटमेंट, म्हणजेच काहीतरी चुकीचं आहे. काय चुकीचं आहे, तर सब्जेक्ट तर इथेच येणार आहे, म्हणजे दे तर बरोबर आहे. मग चुकीचं काय आहे, इथलं सब्जेक्ट जे दिलेलं आहे ते चुकीचं आहे, शी जे दिलेलं आहे ते एरर आहे. इथे शी नाही पाहिजे, काय पाहिजे, शीची ऑब्जेक्टिव्ह केस पाहिजे. शीचा ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे, हर. काय आहे, हर. म्हणजे इथे काय येणार, हर. मग आता बघा, दे हेल्प हर इन दिस केस. होतंय मॅच स्टेटमेंट, करेक्ट आहे. दे हेल्प हर इन दिस केस, म्हणजे इथे शीच्या जागी काय येणार,
हर येणार. तर असे एरर आपल्याला परीक्षेमध्ये दिले जातात आणि ते आपल्याला करेक्ट करायचे असतात. इथे काय होईल, हरच्या जागी शी होईल, शी आस्क्ड हिम फॉर अ डिनर. इकडे काय होईल, मीच्या जागी आय होईल, आय हॅव हर सेल फोन. आणि इकडे काय होईल, दे हेल्प शी इन दिस केस. तर इथे काय होईल, दे हेल्प हर इन द केस. ठीक आहे, म्हणजे इथे आपण काय केले, सब्जेक्टिव्ह केस आणि ऑब्जेक्टिव्ह केस जे आहे याचे जे एरर असतात ते पाहिलेले आहेत. कळालं, इथपर्यंत क्लिअर झालं? जस्ट क्लिअर झालं असेल तर एकदा कमेंट बॉक्स मध्ये, चॅट बॉक्स मध्ये थम्स अप द्या. पुढे जाऊया मग पॉझेसिव्ह केस कडे. आता काय बघायचं आपल्याला, पॉझेसिव्ह केस. बघा, आपण इथे पाहिलं की सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट अशी काय असते, एखाद्या स्टेटमेंटची रचना असते इंग्रजीमध्ये, की एखादं विधान इंग्रजीमध्ये सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट या फॉर्म मध्ये लिहिलं जातं. आता आपण याच्या सब्जेक्टिव्ह केसच्या ऑब्जेक्टिव्ह केस पाहिल्या की हिला हिम, शीला हर, इट साठी इटच, त्यानंतर हर्षालीसाठी हर्षालीच राहील, कोणतंही नाव असलं तर ते ऍज इट इज राहतं ऑब्जेक्टिव्ह केसमध्ये. आई साठी मी, वी साठी अस, दे साठी देम आणि यू साठी यू ऍज इट इज राहील. मग आता याची पॉझेसिव्ह केस बघूया. काय बघूया, याची पॉझेसिव्ह केस बघूया. जेव्हा आपण काय करतो, ते कोणाचं आहे त्याची मालकी सांगतो तेव्हा काय वापरणार, पॉझेसिव्ह केस दाखवताना काय वापरणार, तर हिम साठी काय येणार, हिज. काय येणार, हिज, त्याचं, त्याचा. बरोबर, काय येणार, हिम साठी हिज येणार. त्यानंतर इकडे हर जे आहे, शी साठी जे आपण ऑब्जेक्टिव्ह केस मध्ये हर वापरतो, तर पॉझेसिव्ह केस मध्ये हरचं हरच राहतं. काय राहतं, हरचं हरच राहतं. एकतर आपण हर लिहिणार किंवा काय लिहिलं जातं, हर्स लिहिलं जातं. काय लिहिलं जातं, हर्स लिहिलं जातं. कुठे, पॉझेसिव्ह केस मध्ये एकतर हर किंवा हर्स. पण हे जे हर्स आहे, आता बघा आणखी एक एरर, हे जे हर्स आहे ते अशा प्रकारेच लिहिलं गेलं पाहिजे, त्याला तुम्ही असं लिहू शकत नाही, अपोस्ट्रॉफी देऊ शकत नाही. त्याला काय म्हणतात, हे वर जे दिलेलं आहे याला काय म्हणतात, अपोस्ट्रॉफी. तर हे चिन्ह आपण देऊ शकत नाही. हर्स जे आहे ते अशाच प्रकारे लिहिलं गेलं पाहिजे, असं लिहिलं गेलं नाही पाहिजे. बरोबर, असं असं लिहिता कामा नये. हे काय झालं, हे झालं एरर. काय झाला, एरर. जर तुम्हाला असं आलं स्टेटमेंट मध्ये तर समजायचं ते स्टेटमेंट चुकलेलं आहे. ते एकतर एस लावणार आपण त्याला किंवा नुसतं हर लिहिणार, पण त्याला असं अपोस्ट्रॉफी देऊन एस लावू शकत नाही. त्यानंतर इट जे आहे, इटचं काय होईल, इट्स होईल. इटला सुद्धा आपण असं इट्स करू शकत नाही, अपोस्ट्रॉफी देऊन लिहू शकत नाही. अपोस्ट्रॉफी इट्स जर लिहिलं तर त्याचा अर्थ होतं, काय होतं त्याचा अर्थ, इट इज, इट वॉज, इट हॅज. बरोबर, इट वॉज, इट हॅज. आपल्याला इथे काय सांगायचंय, इट्स म्हणजे काय, एखाद्या वस्तूबद्दल सांगायचं आहे. बरोबर, इट्स आपण म्हणतो जेव्हा इट्स थर्ड याच्यामध्ये पॉझेसिव्ह केस मध्ये जेव्हा इट्स म्हणतो तेव्हा आपण त्या वस्तूबद्दल सांगतो. इट इज, इट वॉज, इट हॅज हे नाही सांगायचे. त्यामुळे ही कंडिशन जी आहे कन्फ्यूज व्हायचं नाही. इट्स साठी आपण अपोस्ट्रॉफी लावायचा नाही, डायरेक्ट इट्स लिहायचं. ठीक आहे, जर तुम्ही इट असं लिहिलं आणि अपोस्ट्रॉफी देऊन एस लिहिलं तर याचा अर्थ होईल इट इज किंवा याचा अर्थ होईल इट हॅज, इट वॉज. ठीक आहे, तर आपल्याला हे पाहिजे नाही, म्हणजे हे काय आहे, एरर आहे. ठीक आहे, त्यानंतर जर तुम्ही पाहिलं जे काही व्यक्तीचं नाव असतं, जसं इथे हर्षाली घेतलंय, तर जेव्हा तुम्हाला याची पॉझेसिव्ह केस सांगायची आहे तेव्हा अपोस्ट्रॉफी लावावं लागणार आहे. मग बघा, इट्स मध्ये अपोस्ट्रॉफी नाही लावायचं आहे, पण जेव्हा तुम्ही ही केस सांगणार आहात तेव्हा तुम्हाला अपोस्ट्रॉफी लावावं लागेल. म्हणजे हर्षालीज, म्हणजे हर्षालीचं असं तुम्हाला सांगावं लागेल. किंवा राम आहे तर राम्स, अपोस्ट्रॉफी लावावं लागेल. बरोबर, मग या दोन काय आहेत, अपवादात्मक केस आहेत. काय आहेत, अपवादात्मक केस आहेत, इट्स आणि हर्षालीज. ठीक आहे, ह्या पुढच्या लेक्चर मध्ये आपल्या येणारच आहेत. तर सध्या एवढं लक्षात ठेवा की जेव्हा व्यक्तीचं नाव येतं तेव्हा अपोस्ट्रॉफी लावून एस लावावं लागतं त्याचं सांगण्यासाठी, आणि इट्स साठी अपोस्ट्रॉफी नाही पण एस लागतो. ठीक आहे, हर कसं होणार, हरचं हर्स होईल किंवा हरच राहील पॉझेसिव्ह केस मध्ये, आणि हिमचं काय होईल, हिज राहील. काय राहील, हिज होईल. ठीक आहे, यामध्ये बाकी तिसरं काय नाही, हिज होतं फक्त. ठीक आहे, हे कळालं. आता पुढचा गट बघा, मी. मी साठी काय करणार पॉझेसिव्ह केस मध्ये, माय. काय, मी साठी माय, किंवा काय होऊ शकतं, माइन, माय माइन. होईल, कुठे होईल, माय माइन पॉझेसिव्ह केस मध्ये होईल. तेच जर अज पाहिलं, काय पाहिलं, अज. अज साठी काय होईल, अज साठी आर किंवा आर्स.
आवर किंवा आवर्स, बरोबर. आपण म्हणतो आवर्स कार किंवा आपण आवर्स कार तर नाही आवर कार. ठीक आहे. त्यानंतर हे कळेल तुम्हाला मी का म्हटलं आवर्स कार नाही येणार, हे पुढे सांगते मी तुम्हाला. आवर कार येतं. ठीक आहे. आणि आवर्स कुठे वापरायचं हे सुद्धा सांगते. तर आवर किंवा आवर्स या दोन जे शब्द आहेत ते इथे वापरले जातील. ठीक आहे. कशासाठी तर असच्या पॉझिटिव्ह केस साठी. त्यानंतर देम, देम साठी काय वापरलं जाईल, देम साठी देअर किंवा देअर्स. आता इथे सुद्धा अगेन आर्स जे आहे ते असं अपोस्ट्रॉफी देऊन नाही लिहायचं, तो झाला एरर, ते चालणार नाही, तो झाला एरर. सेम देअर जे आहे देअरला पण तुम्ही असं अपोस्ट्रॉफी देऊन नाही लिहू शकत, हा झाला एरर. अपोस्ट्रॉफी देऊन एस लिहिण्याचा अर्थ काय होतो, इज, आवर इज, देअर इज. ठीक आहे. अपोस्ट्रॉफी द्यायचा नाही, हे झाला एरर. मग आता इकडे पाहिलं देअरचं देअर्स देअर होईल किंवा असचं आवर आवर्स होईल. इकडे काय केलं, देमचं देअर देअर्स केलं. त्यानंतर यूचं काय होईल, यूचं होईल युअर, काय होईल युअर किंवा काय होईल युअर्स, काय होईल युअर्स. आता याचं सुद्धा युअर्स असं लिहायचं नाही, हे काय झालं एरर झालं. लहानपणी म्हणजेच आपण जेव्हा 10वी पर्यंत वगैरे होतो किंवा 11वी 12वीला पण तुम्ही केलं असणार आहे, जेव्हा लेटर्स लिहिले जात होते आपल्या एक्झाम मध्ये, पेपर मध्ये जेव्हा आपण लेटर लिहायचो त्याच्या खाली आपण युअर्स फेथफुली लिहायचो, राईट. युअर्स फेथफुली डॅश डॅश असं शेवटी लिहायचो. खूप जणांनी हा एरर केलेला असणार आहे, असं लिहिलं असेल युअर्स फेथफुली, म्हणजे काय झाला, हा एरर झाला, हा काय झाला एरर झाला. अशा प्रकारे युअर्स लिहिलं जात नाही, तिथे अर्धा मार्क कट होत असणार आहे, पण तो अप्रॉक्स आपण करून ते मग टोटल मार्क मध्ये ऍडजस्ट होत असेल. पण युअर्स हे काय आहे, चुकीचं आहे. युअर्स हे अशा प्रकारे लिहिलं गेलं पाहिजे, अपोस्ट्रॉफी देऊन नाही. युअर इज फेथफुली असा अर्थ होईल त्याचा. ठीक आहे. युअर्स असं लिहिलं गेलं पाहिजे, हा झाला एरर. ठीक आहे. मग हे तुम्हाला पॉझिटिव्ह केस कळाल्या. बघा पुन्हा एकदा बघा, ही साठी आपण पॉझिटिव्ह केस हीज, शी साठी पॉझिटिव्ह केस हर, इट साठी इट्स, हर्षाली साठी हर्षालीज, जे पण नाव असेल त्याला अपोस्ट्रॉफी एस लागेल. ह्या दोन अपवादात्मक केस आहेत. त्यानंतर आय साठी माय किंवा माइन, त्यानंतर वी साठी आर किंवा आर्स, त्यानंतर दे साठी देअर किंवा देअर्स, त्यानंतर यू साठी युअर किंवा युअर्स. ठीक आहे. मग ह्या झाल्या पॉझिटिव्ह केस. आता मेन गोष्ट इथे आपल्याला जी लक्षात घ्यायची आहे, ज्या प्रकारे प्रश्न विचारले जातात तर ते मी इथे सांगणार आहे की ह्या ज्या पॉझिटिव्ह केस आहेत, ठीक आहे, यामध्ये जेव्हा आपण परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो तेव्हा तुम्हाला त्यातला एरर विचारला जातो. एरर मध्ये काय विचारलं जातं तर एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे जर तुम्ही ह्या केस पाहिल्या, ह्या ज्या पॉझिटिव्ह केस आहेत म्हणजेच काय, हे जे शब्द आहेत हीज, हर, इट्स, हर्षालीज, माय, आर, देअर, युअर किंवा मग हर्स, माइन, आर्स, देअर्स, युअर्स, हे जे शब्द आहेत हे नामासोबत येतात किंवा येत नाही हे आपल्याला माहिती पाहिजे. कोणते नावासोबत, कोणते नाउन सोबत येतात, नामासोबत पेक्षा नाउन सोबत कोण येतो आणि नाउन सोबत कोण येत नाही हे आपल्याला पाठच असलं पाहिजे. हे जर माहिती नसलं तर मग काय होईल, आपलं जे उत्तर आहे ते चुकणार आहे. मग इथे सिंपल ट्रिक काय आहे, नाउन, नाउनचं एन लक्षात ठेवा, नाउनचं एन. आता इकडे जर तुम्ही पाहिलं तर इथे कुठेही एस लागलेला नाहीये, फक्त ही आणि ही केस काय आहे, एक्सेप्शनल केस आहे, अपवादात्मक कंडिशन किंवा अपवादात्मक केस आहे. ठीक आहे. एक्सेप्शनल केस आहे, इथे एस लागलेला आहे. ठीक आहे. पण जर तुम्ही पाहिलं बाकी इथे कुठेही एस लागलेला नाही, तर हीज साठी तुम्ही म्हणणार एस लागले, तर एस नाही लागले, तो शब्दच तसा आहे हीज. ठीक आहे. तर इथे कुठेही एस लागलेला नाहीये, म्हणजे ज्या ठिकाणी एस लागलेला नाहीये त्या ठिकाणी काय करायचं आहे तर असे जे काही केसेस आहेत, हे जे काही वर्ड आहेत तर हे नाउन सोबत येतात. म्हणजे हे काय होतं, हे नाउन सोबत येतं जिथे एस नाहीये. पण ज्या ठिकाणी एस लागलेला आहे म्हणजे हे शब्द, आता इथे एस नाही लागलाय माइन, पण तरी सुद्धा माइन हा शब्द, हे जे शब्द आहेत हर्स, माइन, आर्स, देअर्स, युअर्स, हे जे शब्द आहेत हे कधीही नाउन सोबत येत नाही. कधीही नाउन सोबत कोण येत नाही, ज्याला एस लागलेला आहे किंवा माइन हे शब्द कधीही नाउन सोबत येत नाही. मग कसं लक्षात राहणार तुमच्या काय नाउन सोबत येतं आणि काय नाउन सोबत येत नाही, तर असं लक्षात ठेवायचं की इथे काय लागलेलं आहे, एस लागलेला आहे. काय लागलेला आहे, एस. मग असं लक्षात ठेवा, हे आहे नॉर्थ पोल.
आणि हे आहे साऊथ पोल. पृथ्वीचे नॉर्थ आणि साऊथ पोल कधीतरी एकत्र येतात का? कधीही एकत्र येत नाही. म्हणजे काय लक्षात ठेवायचं, नाऊन सोबत एस लागलेले वर्ड कधीही येत नाहीत. नाऊन सोबत म्हणजे काय, तर लगेचच नाऊन नंतर, जसं मी तुम्हाला म्हंटल की युअर्स कार, युअर्स कार होईल का? आता इथे कार काय झालं, कार झालं नाऊन, कार काय आहे नाऊन, आणि युअर्स काय आहे, हा पॉझेसिव्ह केस मधला शब्द आहे. ठीक आहे, जो सांगतोय की तुमची कार आहे. पण युअर्स काय आहे, इथे वापरले आपण पॉझेसिव्ह केस, आणि कार आहे नाऊन. मी काय म्हंटल, एस लागलेला असेल तर साऊथ आणि नॉर्थ पोल एकत्र येणार नाही, म्हणजे युअर्स कार होणार नाही. काय होईल, युअर कार होईल. काय होईल, युअर कार. कळालं, म्हणजे हे एरर आहेत. ठीक आहे, तर साऊथ पोल नॉर्थ पोल कधी एकत्र येत नाही, म्हणून लक्षात ठेवायचं, नाऊन सोबत कधी एस लागलेले शब्द एकत्र येणार, नाऊन सोबत लगेचच येणार नाही. हा, त्याच्यामध्ये एखादा क्रियापद आला, एखादा शब्द आला तर चालेल, पण सोबत चालणार नाही म्हणजे नाही. आणि ही इकडे कुठे एस लागलेलं नाहीये, त्यामुळे हे येऊ शकतात. म्हणजे युअर कार आपण घेतलं तरी ते एस नाहीये, त्यामुळे युअर कार चालेल. युअर बॅग किंवा माय बॅग, माय कार. माइन कार नाही चालणार, माइन कार नाही चालणार, माय कार, माइन कार नाही होणार. फक्त हे लक्षात ठेवायचं, माइन वर्ड इथे एस नाहीये, पण तरी सुद्धा लक्षात ठेवायचं. आणि इकडे तुम्ही म्हणणार एस लागलेला आहे, हर्षालीज किंवा इट्स, तर हे कशामध्ये येणार, हे याच फील्ड मध्ये, याच लाईन मध्ये येणार. यांच्या सोबत नाऊन जे आहे तो येतो. ठीक आहे, जरी एस लागलेला असला तरी, त्या अपवादात्मक कंडिशन आहेत. ठीक आहे, बाकी इकडे कुठेही काय होईल, इकडे नाऊन सोबत ते येणार नाही. कळालं एवढं? मग आता आपण काय करूया, यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते बघूया की काय उदाहरण आहेत, कशा प्रकारे नेमका प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, बघा आता इथे तुम्हाला दिलेला आहे इट इज माइन कार. ठीक आहे, हे मधले नंबरिंग थोडेसे मिसस्पेल्ड झालेले आहेत, तर इग्नोर करा. बघा, इट इज माइन कार. कार काय आहे इथे, कार आहे नाऊन. कार काय आहे, नाऊन. नाऊन म्हणजे नाम असतं, बरोबर. काय असतं, नेम ऑफ एनिथिंग म्हणजे नाऊन. ठीक आहे, पुढे येईलच आपल्याला. टाइप्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती ज्या आहेत इंग्रजीमध्ये त्या आपल्याला बघायच्या आहेतच. तर इथे काय आहे, कार झालं नाऊन, कार नाऊन आहे. ठीक आहे, मग आता इथे नाऊन बरोबर लगेचच काय आहे, माइन हा पॉझेसिव्ह केस वापरलेला आहे, बरोबर. माइन कधी लिहितो आपण, आय, मी, माय, माइन, बरोबर. यातलं आय आणि मी सब्जेक्ट ऑब्जेक्ट झालं, पण हे काय झाली, पॉझेसिव्ह केस झाली, बरोबर. मग माइन जे आहे, मी काय म्हटलं होतं, माइन कुठे येते, एसच्या गटामध्ये येते, बरोबर. म्हणजे नॉर्थ साऊथ पोल एकत्र येतात का, नाही येत. मग एस लागलेला येईल का, नाही येणार. इथे एस लागलेला नाहीये माइनला, पण तरी सुद्धा काय आहे ते थर्ड ए आहे पॉझेसिव्ह केस मधलं, तर ते येईल का, नाही येणार. माइन कार नाही येणार. काय येईल, माय कार. हा काय झाला, माइन एरर झाला. इथे काय होईल, करेक्ट होऊन माय कार होईल. तसंच इकडे जर तुम्ही पाहिलं पुढचं एक्झाम्पल, द कॅट वॉज हर. काय दिलेलं आहे, द कॅट वॉज हर. आता इथे तुम्ही जर पाहिलं तर कॅट काय आहे, नाऊन आहे. ठीक आहे, त्यानंतर हर काय आहे, तर ती कोणाची कॅट आहे दाखवलेलं आहे, पॉझेसिव्ह केस आपल्याला दिलेली आहे. पण इथे लगेच आहे का, म्हणजे कॅट सोबत लगेचच ते दिलेलं आहे का, हर नाही दिले, लगेच नाहीये. मध्ये काय आहे, वर्ब आहे मध्ये. मग जर मध्ये वर्ब आहे तर आपण काय करू शकतो, इथे एस लावू शकतो, लावलंच पाहिजे. ठीक आहे, जर नाऊन सोबत ते नसेल, जरी ते वॉज नसतं तर मग कॅट, द कॅट वॉज हर किंवा द कॅट हर आलं असतं. पण इथे मध्ये आहे ना काहीतरी, म्हणजे काय करावं लागेल, इथे एस लावावं लागेल. द कॅट वॉज हर्स. काय होईल, द कॅट वॉज हर्स. ठीक आहे, इथे एस लागेल. नुसतं हर काय होईल, एरर होईल. इथे येईल द कॅट वॉज हर्स. पुढचं एक्झाम्पल बघा, इट इज युअर. इट इज युअर काय अर्थ पूर्ण होतोय का, नाही. इट इज युअर नाही. कसं होईल, तर इथे सुद्धा जर तुम्ही पाहिलं, इट सोबत युअर आहे का, नाहीये. काय सोबत नाहीये, दोन्ही सोबत नाहीये. मग काय केलं पाहिजे, आता इथे काय होईल, तर इथे इज मध्ये आलाय, म्हणजे इथे आपण एस लावू शकतो. इट इज युअर्स, नुसतं युअर नाही, इट इज युअर्स. आता होतं स्टेटमेंट पूर्ण, स्टेटमेंटला अर्थ मिळतो. पुढे बघा, ही इज माय. काय पण माय काय, ही इज माय म्हणजे काय, पुढे मायच्या पुढे काय, काही अर्थ होत नाही या स्टेटमेंटला, बरोबर. ही इज माय काही अर्थ होत नाही. लगेच आपल्याला लॉजिकली सुद्धा कळतं वाचून की हे स्टेटमेंट काहीतरी गडबड आहे. मग काय गडबड आहे इथे, अगेन इथे मध्ये काय दिलंय, वर्ब दिलाय, आणि दोन्ही आपल्याला मग केस हे घ्यायची गरज नाही पॉझेसिव्ह मधल्या. ठीक आहे, एकाला काय करावं लागणार आहे, आपल्याला कन्वर्ट करावं लागेल पॉझेसिव्हच्या सेकंड मध्ये. सेकंड मध्ये म्हणजेच काय, यामध्ये, बरोबर, यामध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग यामध्ये जर कन्वर्ट करायचं आहे तर ही इज मायचं काय होईल,
मायचं होईल माईन. काय होईल मायचं माईन. ही इज माईन. माय काय आहे माय आहे एरर म्हणून इथे होईल ही इज माईन. आता होतंय स्टेटमेंटला अर्थ पूर्ण की तो माझा आहे. ही इज माईन. ही इज माय असं नसतं. ठीक आहे. ही इज माईन. पुढचं बघा दिस इज आवर्स होम. काय आहे दिस इज आवर्स होम. आता दिस इज आवर्स होम असं दिलंय यांनी. ठीक आहे. पण आता इथे काय एरर आहे बरं कळतं का तुम्हाला सांगू शकता का तुम्ही इमॅजिन करा बरं 2 मिनिटं. काय एरर आहे काय चुकलं असेल इथे. तर इथे होम काय आहे नाऊन आहे. होम काय आहे नाऊन आहे आणि इथे एस लावलेला आहे. मी काय म्हंटलंय नॉर्थ पोल आणि साऊथ पोल सोबत येत नाही. ते नावासोबत आलेला आहे एस त्यामुळे काय होईल हे मॅच होत नाही. म्हणजे आर्स हा एरर आहे. दिस इज आवर होम. काय होईल इथे आवर होम. दिस इज आवर होम. ठीक आहे. अशा प्रकारे हे लिहिलं जातं. मग हा झाला एरर. असेच आणखी एक्झाम्पल आपण बघूया म्हणजे तुम्हाला जास्त क्लिअर होईल कारण हा बेस पक्का होणं गरजेचं आहे. आय नो इट इज देअर स्कूल. काय म्हटले आय नो इट इज देअर स्कूल. आता इथे सगळं सोडा. नामासोबत आहे की नामानंतर आहे. नामाला सोडून नाऊनच्या जवळ नाहीये मध्ये वर्ब आहे. सगळं सोडा. इथे काय एरर आहे अपोस्ट्रॉफी दिलेला आहे. काय दिलेला आहे अपोस्ट्रॉफी दिलेला आहे. देअर्स असं लिहिलं जात नाही. देअर्स कसं लिहितात देअर्स असं लिहितात आणि तरी सुद्धा असं पण लिहायचं नाहीये आपल्याला. का कारण की ते स्कूल काय आहे नाऊन आहे. काय आहे नाऊन आहे. नाऊन सोबत हे एस येईल का नाही येणार म्हणून इथे काय होईल इट इज देअर स्कूल. काय होईल इट इज देअर स्कूल. एस लागणार नाही. मग एरर आहे हा. पण एरर आहे म्हणून तुम्ही लगेच ऑप्शन मधून हा देअर्स नाही सिलेक्ट करायचा. काय सिलेक्ट करायचं देअर कारण इथे नाऊन होतं म्हणून आपण काय करणार एस लावणार नाही. इट इज देअर स्कूल. ठीक आहे. पुढे बघा आवर होम वेअर देअर. आवर होम वेअर देअर. ठीक आहे. मग जर असं म्हटलंय तर यामध्ये काही एरर आहे का. होम काय आहे नाऊन आहे बरोबर. इथे काय आहे आर पॉझेसिव्ह केस आहे. सांगितलंय की आमचं घर. ठीक आहे. मग आता बरोबर आहे इथे एस लावलाय का नाही लावलाय एस. मग नामासोबत एस नाहीच येत म्हणजे ही कंडिशन काय आहे ही कंडिशन बरोबर आहे. आवर होम वेअर देअर हे स्टेटमेंट काय आहे करेक्ट आहे. यामध्ये काहीही एरर नाहीये. ठीक आहे. कळालं. पुढे बघा ही टोल्ड मी युअर्स प्लॅन. ही टोल्ड मी युअर्स प्लॅन. आता इथे वाचल्याच आपल्याला कळतं की आता ह्या काहींची कशी मेथड असते सोडवण्याची की उत्तरं काढण्याची की वाचताना अडखळलं तर ते चुकीचं नाही अडखळलं तर मग ते बरोबर. पण आपण ते नाही करायचं. आपण काय करायचं आपण जे शिकलोय ना त्या बेसवरच जायचं. काय आहे इथे ही टोल्ड मी युअर्स प्लॅन. प्लॅन काय आहे नाऊन आहे. बरं नाऊन सोबत युअर्स वापरले नाऊन सोबत एस आला येतो का एस नाही चालत नाऊन सोबत म्हणजे हा एरर आहे. ही टोल्ड मी काय येईल युअर प्लॅन येईल. युअर्स नाही येणार. काय नाही ही टोल्ड मी युअर प्लॅन. ठीक आहे. त्यानंतर पुढचं दे गिव्ह मी देअर्स चॉकलेट टू हिम. दे गिव्ह मी दे गिव्ह देअर्स चॉकलेट टू हिम. आता इथे अगेन काय केलंय सेम एरर अपोस्ट्रॉफी चुकलं. काय डेफिनेटली चुकलं. देअर शब्द असा लिहिलाच जात नाही अपोस्ट्रोफी देऊन. त्याचा अर्थ काय होईल दे गिव्ह मी देअर इज चॉकलेट्स टू हिम. होतो का अर्थ नाही होत. म्हणून देअर्स तर डेफिनेटली चुकलंय. मग काय येईल आता चॉकलेट्स काय आहे नाऊन आहे. नाऊन सोबत एस येत नाही म्हणजे इथे काय येईल फक्त देअर येईल. काय येईल देअर. दे गिव्ह मी देअर चॉकलेट्स टू दे गिव्ह देअर चॉकलेट्स टू हिम. काय होईल दे गिव्ह देअर चॉकलेट्स टू हिम. कळालं. पुढचं स्टेटमेंट बघा द बॅग वॉज हर्स. काय आहे द बॅग वॉज हर्स. आता इथे त्यांनी बॅग नाऊन आहे इकडे एस लागेल. ठीक आहे इकडे एस लागेल कारण की मध्ये वर्ब आहे. पण एस लागेल याचा अर्थ अपोस्ट्रॉफीने लागेल का नाही हे चुकीचं आहे. हर्स असं लिहिलंच जात नाही. जर तुम्ही असं हर्स लिहिलं तर काय होईल त्याचा द बॅग वॉज हर इज असं स्टेटमेंट होईल. ते काहीतरी अर्थ आहे का त्याला नाही. हर्स कसं लिहिलं जातं हर्स राईट. तर द बॅग वॉज हर्स असं हे करेक्ट स्टेटमेंट होईल. ठीक आहे. इथे हर्स का लिहिलं इथे एस का घेतलं कारण की बॅग आणि हर्स सोबत नाहीये मध्ये वर्ब आहे त्यामुळे आपण असं हर्स केलं याला. ठीक आहे. सो हे जे एरर आहेत ते आपल्याला कळाले पाहिजे. मग अशा प्रकारे तुम्हाला काय केले जातात वेगवेगळे स्टेटमेंट देऊन किंवा त्यामध्ये रिकाम्या जागा देऊन तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. मग थोडंसं आपण आता परीक्षेच्या पॅटर्न नुसार क्वेश्चन बघूया.
बघा आता इथे आपण थोडे एक्झाम्पल घेतलेले आहेत. पहिल्यांदा आपल्याला चूज द करेक्ट ऑप्शन दिलेला आहे. करेक्ट ऑप्शन कोणता आहे हे आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे. पहिलं स्टेटमेंट दिलंय ही टोल्ड हिज सिक्रेट टुडे. ही टोल्ड हिज सिक्रेट टुडे द बॅग इज आर दे क्लाइम्ब देअर्स वॉल. 3 स्टेटमेंट दिलेत, यापैकी काय करेक्ट आहे ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ओनली ए अँड सी, बी अँड सी, ऑल ऑफ दी अबाव. बघा ट्राय करत चला स्वतःहून, पण व्हिडिओ पॉज करून थोडंसं ट्राय करा. आता करेक्ट ऑप्शन जर चूज करायचं झालं तर काय होईल, ही टोल्ड हिज सिक्रेट टुडे. ही टोल्ड हिज काय आहे का यामध्ये, टोल्ड काय आहे, वर्ब आहे. इथे हिज आलंय, इथे ही आलंय, मध्ये शब्द आहे, मग आपण हिज घेऊ शकतो. यामध्ये काय आता हिजचं तसंही हिजचं काही होत नाही, वेगळं हिजच राहतं. ठीक आहे, सब्जेक्ट वर ऑब्जेक्ट टाइप आलेलं आहे सगळं, यामध्ये काहीही अडचण नाहीये. हे स्टेटमेंट काय आहे, डेफिनेटली काय आहे, करेक्ट आहे. ए स्टेटमेंट बरोबर आहे. ही टोल्ड हिज सिक्रेट टुडे. पुढचं स्टेटमेंट बघा, द बॅग इज आर. द बॅग इज आवर. आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर इथे बॅग काय आहे, नाऊन आहे, मध्ये वर्ब वापरलेला आहे, ते फक्त आवर दिलंय. तर इथे काय असायला पाहिजे होतं, आवरच्या जागी द बॅग इज आवर्स. काय, द बॅग इज आवर्स. ठीक आहे, म्हणजे इथे काय एरर आहे, इथे OURS असायला पाहिजे होतं, इथे एस असायला पाहिजे होतं, कारण मध्ये वर्ब होतं. नॉर्थ साऊथ पोल एकत्र येत नाही, पण मध्ये जर काहीतरी असेल तर आपण एस लिहू शकतो, म्हणजे इथे आवर्स असायला पाहिजे होतं. म्हणजे काय झालं, बी स्टेटमेंट झालं रॉंग. एलिमिनेशन मेथड वापरा. बी रॉंग, बी गेलं. इकडे ऑल ऑफ द अबाव येणार नाही कारण बी रॉंग आहे. उरलं काय आता, सी. सी आपल्याला बघावं लागेल. दे क्लाइम्ब देअर्स वॉल. देअर्स आलंय, देअर्स आलंय, त्यातल्या त्यात काय दिलंय, अपोस्ट्रॉफी दिलंय. सगळं सोडून द्या, अपोस्ट्रॉफी आहे. डेफिनेटली काय आहे, देअर्सची स्पेलिंग चुकीची आहे, असं अपोस्ट्रॉफी देऊन देअर्स लिहिलं जात नाही. याचा अर्थ हे स्टेटमेंट सुद्धा काय झालं, चुकीचं झालं. आणि त्यातल्या त्याला करेक्ट करायचं असतं तर काय करावं लागलं असतं, वॉल आहे नाऊन, तर इथे देअर्स आजच्या जागी काय आलं असतं, फक्त देअर आलं असतं, एस येणार नाही नाऊन सोबत. दे क्लाइम्ब देअर वॉल असं आलं असतं. तर हे चुकीचं आहे. बी आणि सी चुकीचं आहे. बरोबर काय आहे, ए. म्हणजे फक्त ए, ओनली ए इज करेक्ट ऑप्शन. तर उत्तर काय येईल, ऑप्शन नंबर 1, ओनली ए. कळालं, करेक्ट स्टेटमेंट ही टोल्ड हिज सिक्रेट टुडे. मग अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. पुढचा बघा एक्झाम्पल, इनकरेक्ट ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. चूज द इनकरेक्ट ऑप्शन. आता हे व्यवस्थित वाचायचं, करेक्ट ऑप्शन विचारले की इनकरेक्ट ऑप्शन विचारले, नाहीतर करेक्टच्या ऐवजी इनकरेक्ट उत्तर देतो, इनकरेक्टच्या ऐवजी करेक्ट उत्तर देतो. माहिती असून सुद्धा मग मार्क्स जातात. सो तसं करायचं नाही, ही मिस्टेक करायची नाही. इनकरेक्ट विचारलंय म्हणजे चुकीचं आपल्याला सांगायचं आहे. काय चुकीचं आहे, काय म्हटलंय, ही थ्रू माइन बॉल, शी इज माय, युअर इज नथिंग हिअर, ओनली ए अँड सी, बी, ऑल ऑफ दी अबाव. ठीक आहे, मग आता यामध्ये जर आपण बघायला गेलो तर पहिलं स्टेटमेंट दिलंय, ही थ्रू माइन बॉल. बॉल काय आहे, नाऊन आहे, त्यासोबत जी पॉझेसिव्ह केस वापरलेली आहे माइन, तर ती एसच्या गटामध्ये येत होती. बरोबर, इथे माय माइन होतं. ठीक आहे, जसं आवर आवर्स होतं तसं माय माइन होतं. एस तर आपण लावू शकत नाही, आणि माइनला जरी एस नसलं तरी सुद्धा माइन थर्ड ए आहे त्याचं कन्व्हर्जन, म्हणून ते काय पाहिजे होतं, ही थ्रू माइन बॉल नाही, ही थ्रू माय बॉल. काय येईल इथे, ही थ्रू माय बॉल. ठीक आहे, इथे माइन येणार नाही कारण नाऊन सोबत ते येत नाही, म्हणून इथे काय येईल, माय येईल. ठीक आहे, म्हणजे ए स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. ए स्टेटमेंट झालं चुकीचं. पुढचं स्टेटमेंट आहे, शी इज माय. अर्थ होतोय काहीतरी, शी इज माय. काय अर्थ आहे याला, काहीही अर्थ नाही. शी इज माय असं कसं होईल बरं, शी आहे, इथे मध्ये वर्ब आहे, माय नाही चालणार. मायला कन्वर्ट करा कशात, माइन मध्ये. शी इज माइन म्हणजे काय होईल, मायच्या ऐवजी माइन येईल. म्हणजे हे काय आहे, चुकीचं आहे, एरर आहे. म्हणजे बी सुद्धा काय आहे, चुकीचं आहे. पुढचं स्टेटमेंट बघा, युअर इज नथिंग हिअर. आता यामध्ये युअर इज नथिंग हिअर, इथे तुम्हाला नथिंग दिलेला आहे. ठीक आहे, युअर दिलेला आहे, मध्ये वर्ब आहे ना, मध्ये वर्ब आहे म्हणजे फक्त युअर येईल का, नाही. इथे काय यायला पाहिजे, युअर्स इज नथिंग हिअर. आता अर्थ प्राप्त होतोय, युअर इज नथिंग हिअर याला काही अर्थ नाही, युअर्स इज नथिंग हिअर. बरोबर स्टेटमेंट होत आहे, म्हणून इथे काय हे सुद्धा चुकीचं दिलेलं होतं. म्हणून ए बी सी हे तिन्ही कसे आहेत, तिन्ही चुकीचे आहेत. म्हणून इनकरेक्ट विचारले, चुकीचे विचारलेले आहे. तीनही इनकरेक्ट असल्यामुळे ऑल ऑफ दी अबाव आर इनकरेक्ट हे आपलं उत्तर आलं पाहिजे. कळालं. सो अशा प्रकारे हे सॉल्व्ह करायचं असतं. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. आता आपल्याला यामधला करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे.
आता इथे जर तुम्ही पाहिलं तर वी लॉस्ट जॉब लास्ट वीक, ही हॅज हिडन डॅश डॅश बॉल, द होम इज डॅश डॅश, डॅश डॅश कार इज इन दॅट पार्किंग. आता इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत, म्हणजे 4 जागी तुम्हाला काय करायचे, एक एक वर्ड ठेवायचे, आवर, युअर, आवर्स, आर, युअर, ठीक आहे, ते युअर्स वगैरे जे असेल ते. मग आता पहिलं स्टेटमेंट बघा, वी लॉस्ट डॅश डॅश जॉब लास्ट वीक. ठीक आहे, जॉब काय आहे, नाऊन आहे. नाऊन सोबत एस येईल का, इथे एस वाला शब्द येईल का, डेफिनेटली एस नाही येणार. म्हणजे इथे एस येणार नाही. पहिलाच शब्द सगळीकडे आवर, आवर्स दिलेला आहे, एस येणारच नाही, म्हणजे हे नाही येणार, आवर्स नाही येणार, आवर्स नाही येणार. पहिले 2 ऑप्शन तर इथेच काय झाले, एलिमिनेट झाले. बरोबर, उरले 2 ऑप्शन, आवर आणि आवर. येईल इथे काय येईल मग, वी लॉस्ट आवर जॉब लास्ट वीक. ठीक आहे, पुढे ही हॅज हिडन डॅश डॅश बॉल, ही हॅज हिडन डॅश डॅश बॉल. इथे बॉल काय आहे, नाऊन आहे. नाऊन सोबत एस येतो का, नाही येत. म्हणजे इथे एस असलेला शब्द येईल का, नाही येणार. मग काय येईल इथे, फक्त युवर येईल. आता इथे युवर आणि युवरच दिलेले आहे. ठीक आहे, तर हे तर ऍज इट इज येणार, फक्त काय येईल, युवर येईल. आता बघा इथे काय करायचं अशा वेळी, आता मी तरी तुम्हाला एक्सप्लेन करते म्हणून सांगितलं, पण जेव्हा तुमचे पहिले ऑप्शन कट होतात आणि दुसरं ऑप्शन तुम्ही बघताय दोन्हीकडे युवर युवर दिसतंय, विचार नाही करत बसायचा, वेळ नाही वाया घालवायचा. काय करायचं, ते तर करेक्ट आहे ते समजून इथे युअर फील करायचं, पुढे जायचं, तिसऱ्या याच्यावर जायचं डिरेक्टली. ठीक आहे, मग आता इथे काय आहे तिसरं स्टेटमेंट, द होम इज डॅश डॅश, द होम इज डॅश डॅश. होम काय आहे, नाऊन आहे, पण नाऊन नंतर लगेच आपल्याला शब्द फिल करायचा आहे का, नाही. इथे मध्ये काय दिलंय, वर्ब दिलंय. म्हणजे आता इथे आपण काय करू शकतो, नाऊन सोबत नाहीये त्यामुळे इथे एस लावू शकतो, हो लावू शकतो एस. म्हणून होम इज काय येईल, आवर्स. होम इज आवर्स येईल. आवर येईल का, नाही येणार, आर्स येईल. ठीक आहे, आर्स येईल. म्हणजे हे चुकीचं आहे, ऑप्शन नंबर 3 एलिमिनेट होतं. आपलं उरलेलं उत्तर 4च आहे, ते आपलं उत्तर येतं. चौथं सुद्धा तुम्ही चेक करून बघू शकता, डॅश डॅश कार इज इन दॅट पार्किंग, डॅश डॅश कार इज इन दॅट पार्किंग. कार काय आहे, नाऊन आहे, म्हणजे नाऊन सोबत आहे. नाऊन सोबत आहे म्हणजे इथे एस चालणार नाही, म्हणून फक्त काय येईल, युवर येईल. काय येईल, युवर आहे. युवर कार इज इन दॅट पार्किंग. तर अशा प्रकारे आवर, युवर, आवर्स आणि युवर असा हा सिक्वेन्स इथे बसला पाहिजे. हा सिक्वेन्स चुकता कामा नये. काय येतं, नाऊन सोबत आहे, सगळं याच्यावर डिपेंड आहे. नाऊन सोबत एस आला नाही पाहिजे. नॉर्थ साऊथ पोल कधी एकत्र येत नाही. नाऊनच्या लगेचच शेजारी नसेल तर एस लावलाच पाहिजे, आणि जर नाऊनच्या लगेच शेजारी असेल तर एस चालणार नाही. यावरच सगळे उत्तर तुमचे हे डिपेंड आहेत. यात एखादा तरी प्रश्न विचारला जातो. पुढचा बघा, चूज द करेक्ट ऑप्शन. चूज द करेक्ट ऑप्शन. आता इथे स्टेटमेंट बघा कसे दिले, आवर इज युअर, आवर्स इज युअर्स, आवर इज युअर्स, आवर्स इज युअर. आता 4 स्टेटमेंट वाचले तर 2 मिनिटं आपल्याला तर 1 मिनिट असं कन्फ्युज व्हायला होतं, काय दिलंय हे, बरोबर, पण असं दिलं जातं. आता यामध्ये तेच लॉजिक लावायचे, नाऊन आणि एस सोबत येत नाही. ठीक आहे, मग आता इथे आवर इज युअर दिले. आता इथे सोबत आहे का आवर आणि युअर, सोबत नाहीये. म्हणजे इथे काय पाहिजे होतं, म्हणजेच इथे एस लागलेला पाहिजे होता. कुठे एस लागायला पाहिजे होता, तर दोन्हीकडे. आवर्स इज युअर्स असं पाहिजे होतं. ठीक आहे, म्हणजे ए काय झालं, चुकीचं झालं, कारण त्याने आवर इज युअर दिले म्हणून ते काय झालं, चुकीचं झालं. इथे आवर्स इज युअर्स पाहिजे होतं. आता दुसरं स्टेटमेंट, इथे मध्ये वर्ब आहे, दोन्हीकडे एस एस लावलाय, लावू शकतात कारण की दोन्ही सोबत नाहीये, एस लावू शकतात, लावलाच पाहिजे. आवर्स इज युअर्स राईट आहे. बी काय आहे, करेक्ट आहे. बी काय आहे, करेक्ट आहे. सी बघा, आवर इज युअर्स काय दिलंय सी मध्ये, आवर इज युअर्स. आता पुन्हा इकडे काय आहे, वी आहे, वर्ब आहे. ठीक आहे, इथे युवर वापरलंय, इथे आवर वापरलंय, युवरला लावलाय एस, ठीक आहे, पण आवरला लावलाय का, नाही लावला. लावायला पाहिजे होता एस, इथे नाही दिलाय, म्हणजे आवर्स इज युअर स्टेटमेंट बनत नाहीये. इथे एस पाहिजे होता, नाहीये, म्हणजे हे सुद्धा कसं झालं, चुकीचं झालं. आता पुढे बघा, आवर्स इज युअर काय दिले, आवर्स इज युअर काय दिलेलं आहे, आवर्स इज युअर. अगेन काय केलेलं आहे यांनी, इकडे एस लावलाय, वर्ब आहे मध्ये, इथे सुद्धा एस हवा होता पण दिलेला नाही एस, त्यामुळे चुकीचं आहे. डी सुद्धा कसं झालं, चुकीचं झालं. मग आता विचारलंय काय तुम्हाला, चूज द करेक्ट ऑप्शन. काय विचारलंय, चूज द करेक्ट ऑप्शन. ऑप्शन नंबर बी फक्त करेक्ट आहे. इथे टायपिंग एरर झालेला आहे. ओनली बी हे आपलं काय आलं पाहिजे होतं, उत्तर आलं पाहिजे होतं, ओनली बी. ठीक आहे, तर कळालं. किंवा मग इथे एसीडी ऑप्शन असेल तर चूज द इनकरेक्ट म्हणून करूया आपण, चूज द इनकरेक्ट ऑप्शन. ठीक आहे,
क्वेश्चन मध्ये थोडासा मी चेंज केलं कारण इथे ऑप्शन व्यवस्थित दिलेलं नाही म्हणून. चूज द इनकरेक्ट ऑप्शन. चूज द इनकरेक्ट ऑप्शन. मग इनकरेक्ट काय, चुकीचं काय, ए, सी आणि डी. ऑप्शन नंबर 4 इज आपलं आन्सर आलेलं आहे. ठीक आहे, तर कळालं इनकरेक्ट काय आहे. का इनकरेक्ट होतं, कारण वर्बच्या शेजारी शेजारी आहे, दोन्ही सोबत नाहीये म्हणून तिथे एस लागलेला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न घेऊया आपण आता. काय दिलेला आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. आता करेक्ट ऑप्शन चूज करायचं आहे. बघा, पहिलं स्टेटमेंट दिले समथिंग वॉज देअर्स, दुसरं स्टेटमेंट दिले दे नो युअर्स कार. ठीक आहे, आता पहिल्या स्टेटमेंट मध्ये जर पाहिलं समथिंग वॉज देअर्स, वॉज आहे, वर्ब आहे, वर्बच्या शेजारी शेजारी आहे, समथिंग वॉज देअर्स. आता इथे देअर्स आलं पाहिजे पण देअर्स मध्ये अपोस्ट्रॉफी येईल का हो, नाही येणार. अपोस्ट्रॉफी येणार नाही म्हणजे चुकलं, म्हणजे एरर आहे. बरोबर, ए स्टेटमेंट कसं चुकीचं आहे. इथे काय पाहिजे होतं, समथिंग वॉज देअर्स असं पाहिजे होतं. ठीक आहे, हे होतं समथिंग वॉज देअर इज असा अर्थ होतो त्याचा, हे चालणार नाही. पुढे दे नो युअर्स कार. कार काय आहे, नाऊन आहे. कार काय आहे, नाऊन आहे. मग नाऊन आहे तर इथे एस सोबत येईल का, नाऊन सोबत नाही येणार. लगेचच शेजारी एस चालत नाही. मध्ये शब्द असतं एखादं तर चाललं असतं पण इथे नाहीये मध्ये शब्द म्हणजे ते एस चालणार नाही, एरर आला म्हणजेच काय झालं, हे चुकीचं झालं. दे नो युअर कार असं आलं पाहिजे होतं, दे नो युअर कार. ठीक आहे, म्हणजे हे पण चुकीचं झालं. मग ए आणि बी दोन्ही कसे आहेत, चुकीचे आहेत. आपल्याला विचारले चूज द करेक्ट ऑप्शन. मग करेक्ट यामध्ये काहीच नाहीये म्हणून नन. काय उत्तर येईल, नन ऑफ द अबाव. करेक्ट काहीच नाहीये म्हणून कोणतंही नाही. नन म्हणजे काय, कोणतंही करेक्ट नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे आपल्याला सॉल्व्ह करायचं राहतं. पुढचं बघा, थोडंसं त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर कोणता पार्ट एखादा यातला इनकरेक्ट आहे ते बघायचे. चूज द इनकरेक्ट पार्ट फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. म्हणजे हे जे मोठं सेंटेन्स दिलंय तुम्हाला यातलं कोणता पार्ट इनकरेक्ट आहे. few of them did accept our situation but they did not knew that car was our. हे यांनी स्टेटमेंट दिलंय. मग यामधले जे 3 हायलाइटेड पार्ट आहेत तर हे कोणतं पार्ट यामधलं चुकीचं आहे हे विचारलेलं आहे. few of them, our situation, that car was our, 9 सॉरी ते 9 झालंय, नन म्हणजे कोणताही पार्ट करेक्ट इनकरेक्ट नाही असं होतं त्याचा अर्थ. तर आता इथे जर तुम्ही पाहिलं इथे स्टेटमेंट सोडून द्या, काय करायचं, ऑप्शन कडे जायचं. फ्यू ऑफ देम मध्ये तर काही आहे का इनकरेक्ट, नाहीये. बरोबर आहे, फ्यू ऑफ देम बरोबर आहे. आवर सिच्युएशन, आता सिच्युएशन इथे काय झालं, नाऊन झालं. काय झालं, नाऊन झालं. ठीक आहे, आवर काय आहे इथे, नाऊन सोबत आहे म्हणजे इथे आवर्स तर येणार नाही, आवरच येईल. आवर सिच्युएशन काय आहे, बरोबर आहे, हे सुद्धा करेक्ट आहे, हे सुद्धा करेक्ट आहे. त्यानंतर पुढे दिले दॅट कार वॉज आर. आता इथे बघा, कार आहे नाऊन आणि इकडे आर वापरलेला आहे पण आवरला मध्ये जर वर्ब आहे तर यांनी एस लावायला पाहिजे. एस लावलेला नाहीये, इथे काय पाहिजे होता, एस पाहिजे होता, लावलेला नाहीये. त्यामुळे हे कसं होतं, चुकीचं होतं. दॅट कार वॉज आवर्स असं यायला पाहिजे. म्हणून काय आहे, हा जो पार्ट आहे दॅट कार वॉज आवर्स, हा जो पार्ट आहे तो पार्ट कसा आहे, चुकीचा आहे. म्हणून ऑप्शन नंबर 3 हे आपलं उत्तर आलं पाहिजे. उत्तर काय येणार, ऑप्शन नंबर 3. ननचा तर काही प्रश्न येत नाही. ठीक आहे, तर अशा प्रकारे हे सॉल्व्ह करायचं होतं. त्यानंतर एक थोडा लेंदी क्वेश्चन आपण बघणार आहोत, तर व्यवस्थित लक्ष द्यायचंय. यामध्ये करेक्ट ऑप्शन विचारलेलं आहे. चूज द करेक्ट ऑप्शन. आता इथे जर तुम्ही पाहिलं तर हा जो समोरचा पार्ट आहे तो सगळा सारखा आहे. हर्षाली रोट इन द एंड ऑफ लेटर, सगळीकडे तेच आहे, हर्षाली रोट इन द एंड ऑफ लेटर. बरोबर, युअर्स फेथफुली, युअर फेथफुल स्टुडंट, युअर्स फेथफुली, युअर्स फेथफुल स्टुडंट. एवढा पार्ट बघायची काहीच गरज नाही. ठीक आहे, कारण ते सगळीकडे कसं आहे, सेम आहे. सोडून द्या, एवढ्या पार्टवर फोकस करायचे. हा आपला काय आहे, कोर पार्ट आहे. यावरून उत्तर निघणार आहे. आता युअर फेथफुली, युअर फेथफुल स्टुडंट, युअर्स फेथफुली, युअर्स फेथफुल स्टुडंट. बरोबर, इथे फेथफुली किंवा फेथफुल हे काय आहे, फेथफुल हा काय वापरलेला आहे, फेथफुल हा ऍडजेक्टिव्ह आहे. काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे जो नाउन बद्दल एक्स्ट्रा ऍडिशनल माहिती सांगतोय. ठीक आहे, ते पुढे आपण शिकणार आहोत त्यामुळे इथे ते विसरून जा. आणि फेथफुली काय आहे, ऍडवर्ब आहे जो वर्ब बद्दल एक्स्ट्रा ऍडिशनल माहिती सांगतोय. तो काय आहे, ऍडवर्ब आहे. कोण, फेथफुली. आता हे काय करायचे, ऍडवर्ब आणि ऍडजेक्टिव्ह जर इथे आलं
तर ते काय करायचं, स्किप करायचं, कारण ते नाउन साठी वापरलं जातं. काय केलं जातं, नाउन साठी वापरलं जाते, बरोबर. म्हणून काय करायचं, हे असं समजायचं की हे एवढा पार्ट इरेज झालेला आहे. का, कारण ते नाउन साठी वापरलंय, ते ऍज इट इज, फक्त त्याच्या पुढचं घ्यायचं. जर ऍडजेक्टिव्ह ऍडवर्ब असेल तर अशा कंडिशन मध्ये जेव्हा तुम्हाला एरर या प्रकारे विचारला जातो तेव्हा काय करायचं, ऍडजेक्टिव्ह ऍडवर्ब कॅन्सल करायचं. आता बघा युवर काहीच नाहीये, पुढे काहीच नाहीये, बरोबर. पुढे दिले युवर स्टुडंट, ठीक आहे. इथे फक्त युवर्स आणि इथे युवर्स स्टुडंट, ठीक आहे. आता जर तुम्ही इथे पाहिलं तर बघा इथे जर पाहिलं युवर काही नाहीये, जर काही नाहीये, नाउन नाहीये सोबत, म्हणजे इथे काय पाहिजे, युवर्स. काय पाहिजे, युवर्स पाहिजे. काय पाहिजे इथे, युवर्स पाहिजे. म्हणजे काय होईल, हे स्टेटमेंट झालं, पहिलं स्टेटमेंट झालं चुकीचं, कारण त्यांनी फक्त युवर दिले, तिथे युवर्स पाहिजे होतं, ठीक आहे. काय पाहिजे होतं, युवर्स पाहिजे होतं. मग आता हे झालं चुकीचं ए. दुसरं बघा, युवर स्टुडंट, आपण फेथफुली कट केलंय, समजा की ते नाहीच आहे इथे, ठीक आहे. आता युवर स्टुडंट, स्टुडंट काय आहे, नाउन आहे. मग नाउन सोबत एस येतो का, नाही येत. मग यांनी नाहीच दिलाय एस, म्हणजे युवर स्टुडंट दिले, बरोबर दिले. म्हणजे बी कसं आहे, बी करेक्ट आहे, युवर स्टुडंट बरोबर आहे. पुढे युवर्स दिलंय, युवर्स फेथफुली तर कट केलंय, पुढे काही नाही. जर काही नाहीये, नाउन नाहीये, म्हणजे आपण एस लावूच शकतो. युवर्स काय होईल, मग बरोबर होईल, एस लावलाय म्हणजे ते काय आहे, बरोबर आहे. मग युवर्स काय झालं, बरोबर झालं, म्हणजे सी झालं करेक्ट. पुढे बघा, पुढे दिलेला आहे युवर स्टुडंट. काय दिलंय, युवर स्टुडंट. स्टुडंट काय आहे, नाउन आहे. हे जरी मध्ये असलं तरी ते ऍडजेक्टिव्ह किंवा ऍडवर्ब आहे, ते त्याऐवजी वापरलं आहे, त्यासाठी वापरलं आहे. म्हणून काय होतं, हे कट होतं. काय होतं, हे इरेज करतो आपण, आणि हे इरेज केल्यामुळे युवर स्टुडंट होतं. म्हणजे इथे एस लावलाय, जे डायरेक्ट मग काय होणार, युवर स्टुडंट, जे डायरेक्ट नावाच्या जवळ येणार, नाउनच्या सोबत येणार. मग नाउनच्या सोबत एस चालतं का, नाही चालत. म्हणजे युवर्स काय होईल, चालणार नाही. युवर्स काय होईल, चुकीचं होईल, बरोबर. युवर स्टुडंट नाही पाहिजे, युवर स्टुडंट पाहिजे. म्हणजे हे चुकलं, म्हणजे डी काय आहे, इनकरेक्ट आहे. मग बरोबर काय आहे, फक्त बी आणि सी बरोबर आहे. ऑप्शन नंबर 4 बी अँड सी इज द करेक्ट ऑप्शन. कळालं. फक्त एवढं लक्षात ठेवा की हे जे ऍडवर्ब ऍडजेक्टिव्ह जे असतात, जे आपण नाउन साठी वापरतो, तर ते इथे काय केले जातात, ते इरेज केले जातात. त्यांना कन्सिडर करायचं नाही, बाकीचं ठेवून मग तसंच सेम आपल्या मेथडने नाउन आणि जे एस वाला आहे, नॉर्थ साऊथ पोल, आन्सर काढायचं, ठीक आहे. तर पुढे ऍडजेक्टिव्ह ऍडवर्ब काय आहे, नाउन काय आहे, प्रोनाउन काय आहे, ठीक आहे. कंजंक्शन, त्यानंतर इंटरजेक्शन, त्यानंतर मग प्रिपोजिशन वगैरे, या सगळ्या गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, येणाऱ्या लेक्चरमध्ये, पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यासायच्या आहेत. तर आजचं लेक्चर जे आहे ते आपण इथेच थांबवूया. मी जसं तुम्हाला म्हटलं की जे काही इंग्रजी व्याकरण आपण शिकतो त्याला मराठी व्याकरणासोबत कम्पेअर करू नका. सेपरेटली इंग्रजी व्याकरण अभ्यासतोय असं समजूनच आपल्याला अभ्यास करायचा आहे, आणि थोडं सुद्धा कम्पेअर करायला जाऊ नका, उत्तर चुकणार. इथे तुम्ही जसं युवर फेथफुली युवर लिहिलं आणि युवर्स लिहिलं, याचा अर्थ काय होणार, मराठीत एकच होणार, तुमचं, ठीक आहे. असं युवर्स काय लिहिलं, असं युवर्स काय लिहिलं, मराठीत एकच अर्थ होईल, तुमचं किंवा तुझं, ठीक आहे. पण इंग्रजीमध्ये हे बदलतं, इंग्रजीमध्ये उत्तर चुकणार. म्हणून म्हणते मराठीत कम्पेअर करायचं नाही, मराठी व्याकरण वेगळं, इंग्रजी व्याकरण वेगळं, ठीक आहे. सो काय करा, एकदा पुन्हा प्रॅक्टिस करा, जे काही PYQ असतील तर ते सोडवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला अजून चांगलं कळेल. आणि हे जे काही लेक्चर्स होत आहेत तर यांची PDF तुम्हाला हवी असेल तर ती आपल्या ऍप वरती मिळेल. ज्यांनी आपल्या बॅचेस घेतलेल्या आहेत त्यांच्यासाठी ती PDF अवेलेबल करून दिली जाईल. आणि हे बेसिक होतं, याचं काही जे आहे ते डिटेल लेक्चर जे आहेत ते पुढे होणार आहेत एक एक करून, ठीक आहे. सो डिटेल लेक्चरसाठी तुम्हाला ज्या काही वेगवेगळ्या बॅचेस आहेत ज्याचं तुम्ही प्रिपरेशन करताय ती बॅच तुम्ही जॉईन करू शकता. ग्रामर तर सगळीकडे सेमच असेल, सो सगळ्या बॅचेससाठी ग्रामर कॉमन असणार आहे. तर अशा प्रकारे आपलं हे लेक्चर संपलेलं आहे. यानंतर प्रॅक्टिस करायचे, थोडंसं लेक्चर पुन्हा बघा. काही कळालं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये और टेलिग्राम वरती तुम्ही विचारू शकता. आणि व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघत राहा अभ्यास मित्र. थँक्यू सो मच.